एक फोन तुम्ही त्यांचा रिसिव्ह केला नाही, काय नाही केला रिसिव्ह त्यांचा फोन? तुम्हाला एवढे निर्लज्ज तुम्ही, एवढे निर्लज्ज तुम्ही संतप्त आम्ही बाबा टेन्शन आले काय काय केलं तर तुम्ही काय काय समजते म्हणून किती वाजता रात्री 5 वाजता डिलिव्हरी झाली ना, पूर्ण रात मेणबत्ती आणली होती, पूर्ण रात चालली 70 रुपयाची मेणबत्ती आणली होती तरी गेली. गेले काही दिवस कर्जत तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. अशात वाऱ्याचा जोर देखील वाढला. तेव्हा या वाऱ्याचा फटका महावितरण विभागाला बसला. कर्जत तालुक्यात विद्युत कंडक्टर, विद्युत वाहिन्या तुटून महावितरणचं नुकसान झालं. असं असलं तरी उन्हाळ्यापासून कर्जत तालुक्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतोय. तर आता पावसाळ्यात वीज गायबच असल्याने वीज ग्राहक संतापलेत. नेरळ रेल्वे स्टेशन जवळील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बत्ती गुल असल्याने रुग्णांसह अनेकांची गैरसोय झाली. त्यामुळे दिनांक 26 जुलै रोजी इथल्या नागरिकांनी थेट महावितरणच्या नेरळ क्रमांक 2च्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी कनिष्ठ अभियंता सचिन धनुर्धारी हे कार्यालयात नसल्याने ग्राहक संतापले. तर कनिष्ठ अभियंता हे काही वेळात आल्यावर त्यांना घेराव घालत विद्युत ग्राहकांनी त्यांना धारेवर धरलं. यानंतर लाईट सुरू करून द्या, त्याशिवाय त्यांची सुटका नाही असं म्हणत ग्राहकांनी त्यांना थेट नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र इथे नेत तिथली परिस्थिती दाखवली. आज 4 दिवसापासून नेरळ सरकारी हॉस्पिटलच्या बाजूच्या 3 बिल्डिंग आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये तरी मात्र लाईट नाही. जे हॉस्पिटलमध्ये ज्या बॅटऱ्या होत्या त्या डाऊन झालेल्या आहेत. रात्री एक डिलिव्हरी झाली, ती डिलिव्हरी पण अशी मेणबत्तीमध्ये झाली. आम्ही वेळोवेळी कंप्लेंट करून आम्ही सरपंचाला सुद्धा फोन लावले, MSEB ला फोन लावले, देवके साहेबांना सुद्धा फोन लावले. देवके साहेब बोलले 5 मिनिटात करतो, 10 मिनिटात करतो, 5 मिनिटात. अजूनपर्यंत सचिन सर म्हणून कोणतरी इथला नेरळचा एक अभियंता आहे, त्यांनी अद्यापर्यंत तिथे साधी व्हिजिट पण दिली नाही. आज पण सकाळी तिथे 2 डिलिव्हरीसाठी लेडीज आलेल्या आहेत, पण अजूनपर्यंत तिथे लाईटची व्यवस्था नाही. व्यवस्था नसल्यानंतर एखाद्या जर नाहक त्या बाईचा किंवा त्या बाळाचा मृत्यू झाला, याला जबाबदार कोण असणार आहे? याला सर्वस्वी जबाबदार ही MSEB असणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आंदोलन होईल त्याला सर्वस्वी MSEB प्रशासन जबाबदार असणार आहे. 4 दिवस झाली लाईट नाहीये. तिथे फोन केला येत नाहीये. सरकारी दवाखाना बाजूला आहे, तिथे पण लाईट नाहीये. आजूबाजूच्या परिसरामध्ये लाईट आहे. 3 ना 4 बिल्डिंग ना लाईट नाहीये. आम्हाला नाही पाणी नाही, काय करायचं आम्ही? हे MSEB ला सारखे फोन करतात, फोन उचलत नाही, बंद ठेवलेले आहे त्यांनी. 4 दिवस झाले. मुलं आहेत, लहान लहान मुलं आहेत आमच्या घरामध्ये. पाणी नाहीये मेन. आणि बाजूला सरकारी दवाखाना आहे, डिलिव्हरीला बाया येतात, तिथे देखील लक्ष नाहीये MSEB वाल्यांचा. तर या ठिकाणी महावितरणचे उपअभियंता प्रकाश देवके हे देखील उपस्थित होत ते वीज ग्राहकांच्या रोषाला सामोरे जात अखेर त्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला.